नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका वी. तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर आजच्या ब्लॉग आज लई मजेशीर ब्लॉग होणार आहे. बघा, तुम्हाला सांगतो, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला तुम्हाला दाखवायचा आहे आपला वाडा, आणि आपल्या वाड्याची सगळी माहिती आपल्याला आपली आजी सांगणार आहे. आणि हे जे आहे, तर आता हे जे आपला आज गोटा आहे इथला, तर कसं आहे, आता इथले सगळे कामं आवरणं झालेले आहेत. आणि आज का नाही लई उशीर झाला भयंकर, कारण की सकाळपासून एवढी भयंकर कामं लागली की मला ब्लॉगसुद्धा घेता आला नाही. आणि आता जाऊ तर ब्लॉग घेण्यासाठी. आणि आता आजी आहे का नाही घरी ते सुद्धा माहीत नाही, आणि त्या आजी शेताला गेली का घरी आहे ते माहीत नाही. आणि बघू तर जाऊ तर घरी आहे का नाही आजी. तर आजचा ब्लॉग खूप मजेशीर होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि कोणाकोणाला वाडा म्हणजे ते सुद्धा माहीत नाही. वाडा म्हणजे काय म्हणतात, वाडा म्हणजे काय आहे, तर शहरातील लोकांना वाडा म्हणजे माहीतच नसते. आणि आपला जे वाडा आहे, तर तुम्हाला लादण्या दाखवतो मधातल्या, कसा आहे मध्ये काय नाही सगळं दाखवतो. आता लादण्या म्हणजे ते सुद्धा माहीत नसते, त्याच्यामुळे आज तुम्हाला मी सगळं माहिती देणार आहे. आणि आजी आपली जी आजी आहे, तर तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. आतमध्ये लादण्या कशा आहेत, काही नाही, सगळं 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 जे आपला जुना वाडा आहे, तर गावातील आपला एकट्याचाच आपला जे जुना वाडा आहे, आणि गावामध्ये कुठंच वाडा नाही. आपण आता बघायला गेलो तर जवळपास जे पहिले एक बांधकामं होते, तर ते बघायला भेटत नाहीत. त्याच्यामुळे आपण आजचा ब्लॉग आहे, तर आज आपल्या वाड्याचा घेणार आहेत. आणि तुम्हाला सगळं दाखवतो मी. ढाळच म्हणजे काय 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 आमचे मित्र आहेत त्यांना ढाळसुद्धा माहीत नाही, त्याच्यामुळे आज आपण सगळी माहिती देणार आहे. तर चला आपण निघूत पब्लिक. हे जे आहे ते आमचे आबा आहेत. आबा, माय कुठे गेली? शेताला गेली. बरं बरं मित्रांनो, वाड्यात आलो होतो, पण आता माय नाही, तर आपल्याला आता माईला शेताला जाऊन आणावं लागणार आहे. तर चला लावला हो, बघितलं माहीच नाही, पण आपल्याला आज आपल्या वाड्याची माहिती घ्यायची आहे. त्याच्यामुळं आता माय यायली बघा, मायला घेऊन जातो, कारण की पाणी पडलं तर आपली गाडीसुद्धा जात नाही, त्याच्यामुळं पटकन जातो. आणि माय असलं तिथं अत्यंत गरजेचं आहे, कारण की मायशिवाय आपलं पानं झालं. तर चला मायला घेऊन जाऊ. तर आम्ही आलो आहोत, तर चला आपल्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर ही आहे आपली आजी, आम्ही माय म्हणतो. आणि हे माझे आजोबा आहेत. तर आमचे मित्र म्हणू लागले की तुझे आजोबा कुठं, आजोबा कुठं, तर गावाकडे असतात, त्याच्यामुळं काही जास्त पुरवस नाही त्यांचा. पहिले करू लागले, पण सध्या आता आमच्या आबाला जरा शुगर आहे, त्याच्यामुळे जास्त काही फिरणं. तर माय, आपल्या यूट्यूबच्या पब्लिकाने आपल्या वाड्याची जरा माहिती पाहिजे, आणि तू आम्हाला काय कर, सगळी एकदा माहिती दे आपल्या वाड्याची. आता आपले मित्र आहेत कोणते कोणते, त्यांना ढाळच माहीत नाही. आपल्या वसऱ्या म्हणतो आपण, वसऱ्या माहीत नाहीत. आणि लादण्या म्हणतो आपण, लादण्या सुद्धा माहीत नाही. चल एकदा आम्हाला माहिती दे तू. माय, आपल्याला आपल्या युट्यूबवरच्या पब्लिकला काय करता, इथून बघायच्यावर करता कवाडा बसून, आणि शेवट आपल्या वरी याच्यावर करूता छतावर. तर चल. हे कवाड म्हणतात हे. हा, त्याला आगळ होती अशी आडवी. दाखव बरं. हा, घालायची अशी आगळ. हा, याच्यात घालायची आगळ, ओढायची अशी. लावायचं. हा, इथून इथं घालायची आगळ होती लाकडाची, ती मोडून गेली, म्हणून आता हे डबल साखळी केली. आता हे लावले. हा, जास्त काय माय लागणे काय? हा, डबन आता ते कवाट भिजल्यानं, भिजल्यामुळे झाले काय? हा, आपण दोघं असे वाळे झालोच. हा, पहिल्यातले लय मजबूत माणूस होते. हा. जाऊ दे, चला आता पुढचं बघू आपण. ह्या ढाल दाखवता दोन. ह्या का? मागला न्यायचा ते आपण बघूच नाही. चला चला. त्याला लादण्या म्हणतात. हे पहिलं बांधकाम आहे, हा ते जुनं पुराणी खया. हा, आता कोणी असं बांधकाम करीना झाले. बरोबर. त्याला लादण्या म्हणतात. मधातले एकदा दाखवू. चल. हो, मागे खया, पुढे खया. हा, दोन लादण्या. चल, आता सगळा पसारात टाकलाय आपण, हे का नाही? हा, आता इथं कोणी राहिला ना. हे उन्हाळ्याचं गार लागत आहे, हिवाळ्याचं गरम लागत आहे. आता पहिले बांधकाम हे असे राहिले नाहीत, बरोबर. आता छताचे निघाले. आणि पहिले गावात म्हणलं तर आमचंच बांधकाम आहे हे. चल चल मध्ये. ही एक आहे का लादणी माय? हो. आणि हे 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 पहिले हौद होते, ह्याच्यात पाणी टाकीत होते. आता हे वापरीनात, म्हणून काय बी टाकतात, विकणं पिकणं. हा, हे
पहिले पाणी तापीत होते. हे बघा हे वतलं आहे इथं हे आता 2 आहेत का 1 आहेत का मला हे मिळवलं 2 होते. एक पलीकडे गेला, ही खोली पुरी होईना म्हणून मोठी केली, हा म्हणून एक होतं तिकडे गेला, एक इकडे गेला. हे परंपरा आहे. आता कोणी वतन पेटी ना, कोणी चुली पेटी ना, हा. सगळं गॅस झाले, आता हे पलीकडचा झाले पाण्याला. पलीकडची टाकी आहे का हा ती पलीकडची हो. हे पहिला वतन होता, हा. त्याच्यात लाकडं घालायचे, पाणी तापवायचं. आता निघाली हिटर. हा आता हे इथं जाळ घालायचा आणि मधातून जाळ घातलेला दाखिले ना तुम्हाला. हा हा आता इथून पाणी टाकायचंय. हे पाणी टाकायचंय मला. हा हे वतन आहे बघा. आता हे हा. हे इथं पाणी काढायचंय आता. इथून का इथं नळ होता का हा नळ होता. हा त्या हौदातलं पाणी ह्या वतलात पडत होतं. हे वतल म्हणत होते पहिले. हा. हे वतलं तुम्हाला दाखिले. हा. आता वरी चढायचं. हे बघा इथे एक होतं हौद आहे बघा हे का? पाण्याचा. हा त्या 2 दाखिले ओतला त्याच्यापैकी हा 2 दाळचे 2 वतलाचे 2 हौद. चौघ भाऊ राहत होते इथे एवढ्या वाड्यामध्ये. हा हा आता 3 भाऊ गेले, 1 जण राहिलाय. बर बर. आणि आता हे हे बांधकाम आहे आपलं जुनं. हा हे आहे जोडणीच. आता हे वरी काय म्हणतात त्याला जोडणी म्हणतात त्याला. वरची लाकडाला हा. आता निघाले छताचं काम. हे एका भायाचं घर आहे. हा हे पहिला हे 2रा नंबर भावाचा. हम्म. आणि हे आहे इकडा हे 3रा नंबर ह्या. हम्म. हा 4 भाऊ होतो. इकडे 4था नंबर का बघा इकडं आता. हा पहिले माणसं आम्ही ह्याला गच्ची म्हणत होतो, याला का आता छत म्हणाले. हा बरोबर. आणि हे एका भायाचा भाग पडलाय. पलीकडचा का 3 जण गेलेत. आता मी एकटीच या वाड्यामध्ये. बर बर. हा पडेल काही त्याला अलमाऱ्या म्हणतात. याला का हा काढेल हे असं ठेवायचं, हा. लावायचं. तर आता गच्चीवरून आम्ही खाली आलो आहोत. तर आता आमची माय वाकळ शिवायली. तर आता आमची माय वाकळ शिवणं चालू आहे. आमच्या माईचं अर्धी झाली का नाही माय हो झाली. अर्धी झाली हो किती राहिली आता होत आली. होत आली आहे बर बर. आता ह्या आताच्या बायला शिवा येतात का नाही आताच्या बायाला शिवाय येत नाही. हा साडीला दोरात भरा येत नाही. वाकड शिवाय. त्यात आम्हाला उगं काहीतरी काम करावं म्हणून बसल्या जागी आम्ही वाकड शिवालो. बर ही बर. परंपराच आहे वाकड. ही काय दात्री नाही. आता आताच्या बायाला काही माहित नाही आणि बायाला येत बी नाही शिवता हा. बर. असे कपडे लावावं लागतात. हे बघ खाली एक असे का? लावलंय. हे बघ हे 2रं आणि हे बघ हे 3रं. हा किती दिवस झालेत माय खरं सांग मला झाली 15 दिवस. अजून 4-5 दिवस लागतात. असं का कवा बाबा शिवते काय रोज शिवायली का. बर. हा. ही वाकड मी बी शिकून घेतली दुसऱ्याकडून. हा. माझ्या सासूला बी येत नव्हती. त्या सासूचं नाव काय हा सासूला येत नव्हती. मी सासूचं नाव सांग की शिकून तुझ्या. घेतली. हा सासूचं नाव सासूचं नाव माझ्या गीताबाई. गीताबाई हा बर. माझ्या सासूला वाकड शिवाय येत नव्हती. सासूला येत नव्हती का हा हा मी दुसऱ्याकडून शिकून घेतली या. हा हा आता सुनायला शिवाय ना. आता आम्ही येतो शिवतो. हा. आज झालं मग. माय तू किती पर्यंत शिकलीस 4थी पर्यंत शिकले. हा आम्हाला शाळेत जावं वाटत नव्हतं. शिक्षण शिकावं वाटत नव्हतं. पहिल्यांदा हा आबा तुमचे मास्तर वडील मारितात म्हणत होतो. तुझे देत वडील? होतो. तुझे वडील बापानं म्हणावं जा शाळेत जा. हा 3रा डोळा असतो या आलेनं म्हणजे. हा. मग आता खरंच मला काय येत नव्हतं. हा. आता मी मांडवात एवढ्या बसाले परमरसे घेऊन बसाली. हा खरंच आले शिक्षण मला. यायले मग आता तेव्हा काय कळत नव्हतं म्हणून शिका वाटत नव्हतं. हा. हा आता परमरसे वाचवाय भेटायला. आता शिवपाठ वाचवाय भेटायलाय. हा हा प्रत्येक कोटाला नाव वाचवाय भेटायलंय. वाचतेस का? वाटत होतं.
हा. शिक्षण म्हणजे नको वाटत होतं खरंच तर हो हा आता कळाले आता आठवण यायली बापाची हा बाप पहिले म्हणत होता हा. शिक म्हणून. बाप म्हणजे बाई पुस्तक वाचून दाखव मला हा. बाई तो काम झालं का हा. हो पुस्तक दाखव वाचून हा. असा बाप म्हणत होता हा आबा तुमचं तेच चालू या हा मला का आता नोकरी लागणार आहे का हा मला बरोबर. काय व्हायचंय आता हो झालं काम हो लग्न झालं मग कामाचा हा. तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय हो हा तरी मला नाही मला पुस्तक वाचून दाखव हा तरी मला वाटत होतं आबा काही बी म्हणालेत मला हम्म. आता मला आठवायला की बरं झालं मी माझ्या बापानं मला छंद घेतला हा. मला शिक म्हणत होते मला पुस्तक वाचून दाखव म्हणत होते म्हणून मी शिकले म्हणून मला सगळं यावे पुस्तक वाचवाय भेटाले मला अक्षर फुटाले बर आणि मग आता बापाची आठवण येते या बर. तेव्हा आता- वाटत होतं हा आता आबा म्हणत होती काय म्हणत होती? ओरडाला आबा म्हणत होते आबा का? हा बर बर. आबा म्हणत होतो आबाचं नाव सांग बरं सगळं तुझ्या. सदाशिव धुळशेटे होता सदाशिव. हा आणि आज्याचं नाव काय? इरबाजी धुळशेटे होता. तर माईनं आपल्या वाड्याची खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आहे. माई तर नव्हती पण माईला मी शेताकडे जाऊन आणलं आणि माईनं सगळे आपल्या लादण्या कोणत्या आहेत वस्त्री कोणती आहे सगळं सांगितलं आहे. आणि सध्या आता माईचं आपल्या विणकाम चालू होतं आणि चालू असतानाच मी माईला जरा गोड गोड गप्पा मारल्या. माईनं कसं पहिले शिक्षण शिकलं का नाही याची सुद्धा जराशी माहिती घेतली मी. आणि आमचा वाडा कसा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कुठली आवड आहे आणि कोणते कोणते व्हिडिओ टाकायचे ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा. दररोज आपले व्हिडिओ येतात असं आपल्या चॅनलला प्रेस करून बेल आयकन दाबा तुम्हाला व्हिडिओ दररोज येतात. आणि अजून मजेशीर व्हिडिओ लवकरच येईल.